हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। मुंबईसह कोकणात पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचे, मुंबई ठाण्याला आज ऑरेंज अलर्ट। सीजेपीचा आजही चलो संसदचा नारा कायम, अभिजित दिपकेंची घोषणा, आंदोलन स्थळ सोडणार नसल्याची ही भूमिका। एनडीएच्या संसदीय दलाची आज बैठक, सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलनकर्ते ठाम, सरकार कुठल्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे संकेत। दिल्लीतल्या आंदोलनात 100 पेक्षा जास्त पोलीस जखमी, विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात जखमा, आंदोलनकर्त्यांना शांततेचं आवाहन। मुंबईत सीजेपीच्या कार्यकर्त्यांवर 5 गुन्हे दाखल, जमावबंदीचा आदेश भंग केल्याचा ठपका, ठाकरे गटाच्या आंदोलनातही गुन्हे। संसद भवनाजवळ मागण्या मांडण्याची संधी द्या, वांगचुक यांचं उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार। तरुणांकडे मोदी सरकारचं दुर्लक्ष, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हवाच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मागणी। केंद्रीय मंत्री नड्डा आणि आंदोलकांमध्ये चर्चा, सीजेपी प्रवक्ता सौरव दास यांचा दावा, सरकारनं आंदोलकांची भूमिका ऐकली। विरोधकांचा सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा, अहंकारामुळे सरकार विद्यार्थ्यांवर अन्याय करते, काँग्रेस आघाडीचा मोदी सरकारवर आरोप। मुंबई पालिकेच्या कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थांमध्ये घाण, ताकात माशी तर कांदा भजीत प्लास्टिकचे तुकडे आढळल्याचा प्रकार। लोकलच्या दारात लटकून महिलेचा प्रवास, दिवा सीएसएमटी लोकलमधील व्हिडिओ व्हायरल, प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। भोजपुरी गायकामुळे महापौर तावडे पुन्हा वादात, महापौरांकडून कौतुक, नंतर रील स्टारकडून मुक्त फळक, मुंबईच्या महिलांच्या कपड्यांवर शेरेबाजी केल्याचा आरोप। मुंबईतून 37 बांगलादेशींना अटक, दहिसर, कुर्ला, मानखुर्द, कांदिवली, मालाडमध्ये क्राईम ब्रांचची कारवाई। मुंबई महानगरपालिकेत आता थेट तरुणाईचा सहभाग, महापौर जेन नेक्स्ट सिव्हिक्स फेलोज ठरावास मंजुरी, 10 प्रशासकीय विभागांमध्ये 50 तरुणांची निवड होणार। पुण्यात महाविद्यालयीन तरुणीवर चौघांकडून वर्षभर लैंगिक अत्याचार, फरहान शेख, फजल शेख, रेहान शेख, साहिलवर गुन्हा दाखल। प्रियकराची हत्या करून प्रेयसी फरार, मृतदेह लवकर कुजावा म्हणून 24 तास नळ सुरू, कल्याणमधील धक्कादायक घटना। अंधेरीतील कथित धर्मांतर प्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, मेट्रोपोलिस हॉटेलमध्ये गोंधळ, कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल।